नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, त्याचा शोध कोणी लावला, त्याची हिस्ट्री आणि ओरिजिन काय आहे व त्याची मॉर्फॉलॉजी बघितली. आणि जरी व्हिडिओ बघितला नसेल तर तो आय बटनमध्ये मी दिलेलाच आहे, तेव्हा ते बघून घ्या. तर आज आपण त्याचा पुढचा भाग म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ लेक्चर सुरू करूयात. तर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर कसं आहे तर ते न्यूक्लियस सारखं आहे. डबल बाउंड मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे त्याचं. म्हणजेच त्याला एक आउटर मेम्ब्रेन असणार आणि एक इनर मेम्ब्रेन असणार, बरोबर का. आता ह्या आउटर आणि इनर मेम्ब्रेन मधला जो स्पेस असेल त्याला काय म्हणणार तर इंटर मेम्ब्रेन स्पेस म्हणणार. आता हे झालं बेसिक स्ट्रक्चर. आता त्याच्या पुढे दोन इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहेत, ते म्हणजे क्रिस्टी आणि मॅट्रिक्स. आता क्रिस्टे म्हणजे काय तर विच इज फॉर्म्ड बाय द इनफोल्डिंग्स ऑफ द इनर मेम्ब्रेन. म्हणजे इनर मेम्ब्रेनचे हे जे फोल्डेड स्ट्रक्चर आहे ह्याला सगळं म्हणायचं काय तर क्रिस्टे. म्हणजे हा जो घाट सेक्शन कसा असतो, वळणावळणाचे रस्ते, अगदी तसं स्ट्रक्चर म्हणजे क्रिस्टीचं स्ट्रक्चर. मग आता त्याच्या पुढचं स्ट्रक्चर आहे की मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे काय बघूयात तर द स्पेस विदिन द इनर मेम्ब्रेन. म्हणजेच या इनर मेम्ब्रेन मधला असणारा हा स्पेस जो ब्ल्यू कलरने दिसतोय बघा, हा जो स्पेस आहे ह्याला म्हणायचं मॅट्रिक्स. चला तर मग आपण ॲक्च्युअल डायग्राम मध्ये ते कसं दिसतंय ते पाहूयात. तर हे बघा, हे आहे आउटर मेम्ब्रेन. ठीक आहे, हे कॅप्सूलच्या शेल सारखं दिसतंय बघा. त्यानंतर हा जो पोर्शन आहे हा झाला इनर मेम्ब्रेनचा. त्यानंतर हे जे फोल्डिंग्स दिसत आहेत हे झाले क्रिस्टी. त्यानंतर ब्ल्यू कलर मधलं हे काय आहे मॅट्रिक्स. आणि ह्या आउटर मेम्ब्रेन आणि ह्या इनर मेम्ब्रेन ह्या दोन्ही मधला जो स्पेस आहे याला म्हणायचं इंटर मेम्ब्रेन स्पेस. ठीक आहे. आता ह्या मॅट्रिक्स वरती बघा काय काय दिसतंय आपल्याला. DNA दिसतंय, त्याच्यानंतर ATP सिंथेटेस पार्टिकल्स आहेत, काही ग्रॅन्युल्स आहेत, हे रायबोझोम्स आहेत. म्हणजे असं बऱ्याच एन्झाईम्सचं मिक्सचर असल्यासारखं आपल्याला इथं दिसतंय. तर हा आहे मॅट्रिक्स. चला मग आता आपण कने वन बाय वन बघूयात हे सगळं. तर पहिला आहे आउटर मेम्ब्रेन. आता आउटर मेम्ब्रेन म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली पहिला पॉईंट असणार आहे की इट एन्क्लोजेस द एंटायर ऑर्गेनेली विच इज 60 to 75 अँगस्ट्रॉम्स थिकनेस. म्हणजे काय तर हे पूर्ण ऑर्गेनेली कव्हर करते. म्हणजेच ऑर्गेनेलीला हे काय करते प्रोटेक्ट करते, कारण हा त्याचा आउटर लेअर आहे त्याच्यामुळे. आणि त्याची थिकनेस किती आहे तर 60 to 75 अँगस्ट्रॉम इतकी त्याची थिकनेस आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट काय तर ते मेम्ब्रेन असं असणार आहे की जे फॉस्फोलिपिड बॅरियरनी बनलेलं आहे, अगदी सेल मेम्ब्रेनच्या मेम्ब्रेन सारखंच. कारण सेल मेम्ब्रेन पण आपल्याला माहिती आहे की फॉस्फोलिपिड बायलेअरनी बनलेलं होतं. सो दुसरा पॉईंट आहे की इट हॅज सिम्पल फॉस्फोलिपिड बायलेअर सिमिलर टू द सेल मेम्ब्रेन. तिसरा पॉईंट आहे की इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन्स कॉल्ड ॲज अ पोरिन्स विच अलाउज मोलिक्युल्स टू फ्रीली डिफ्यूज फ्रॉम वन साइड टू द अनदर साइड. आता हे जे आउटर मेम्ब्रेन आहे हे फ्रीली परमिएबल आहे. म्हणजेच स्मॉलर पार्टिकल्स किंवा स्मॉलर मोलिक्युल्स हे इझिली आत जाऊ शकतात. सो त्याचा नेक्स्ट पॉईंट आता आपण बघूयात. A major trafficking proteins is the pore forming voltage dependent anion channels, that is VDAC. The VDAC is the primary transporter for nucleotides, ions and metabolites between the cytosol and the intermembrane space. आता काही हायर मॉलिक्युल्स आहेत की त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी काही स्पेसिफिक चॅनल्स हे अवेलेबल असतात, ज्याला म्हणायचं काय तर VDAC म्हणजेच काय तर व्होल्टेज डिपेंडंट anion चॅनल. आता हे काय करतं तर न्यूक्लियोटाइड्स, आयन्स आणि मेटाबोलाइट्स यांना ट्रान्सपोर्ट करतं. कुठून तर सायटोसोल पासून इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. आले लक्षात. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे तो इंटरमेम्ब्रेन स्पेसचा. तर याला काय म्हणतात पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. इट इज ऑल्सो नोन ॲज पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे द स्पेस बिटवीन इनर अँड आउटर मेम्ब्रेन इज अप्रॉक्सिमेटली 7 अँगस्ट्रॉम. हा इनर आणि आउटर मेम्ब्रेनचा हा जो स्पेस आहे हा अप्रॉक्सिमेटली 70 अँगस्ट्रॉम युनिट इतका असतो. आता थर्ड पॉईंट आहे की कॉन्सन्ट्रेशन इज द सेम ॲज दॅट ऑफ द सायटोसोल बिकॉज द आउटर मेम्ब्रेन इज फ्रीली परमिएबल टू स्मॉल मोलिक्युल. छोट्या छोट्या मोलिक्युल्सना आउटर मेम्ब्रेन सायटोसोलमधून आत येण्याची परमिशन देते, बरोबर का. त्यामुळे सायटोसोलचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तेच कॉन्सन्ट्रेशन इंटरमेम्ब्रेन स्पेसचं सुद्धा असणार आहे. चला तर मग नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया आपण. पुढची स्लाइड आहे इनर मेम्ब्रेन स्पेसची.
आता आउटर मेम्ब्रेन हे फ्रीली परमिएबल होतं, पण तसं इनर मेम्ब्रेन फ्रीली परमिएबल नाहीये. ते उगीच कुणालाही त्याच्या प्रिमायसेसमध्ये एंट्री देत नाही. जसं आपल्या घरात पण असंच असतं, कोणी गेस्ट आले तर ते घराच्या आउटर पोर्शनमध्ये फ्रीली अलावेबल असतात. म्हणजेच काय की हॉलमध्ये ते निवांतपणे येऊ शकतात. पण सगळ्याच गेस्टना हॉल सोडून किचनपर्यंत एंट्री मिळत नाही ना. जे की आपल्या खूप क्लोज आहेत, आय मीन क्लोज रिलेटिव्ज आहेत, क्लोज फॅमिली फ्रेंड्स आहेत, त्यांना फक्त फ्री पास असतो अगदी किचनपर्यंत येण्याचा. आणि तेही खास करून आपल्या आईच्या मैत्रिणी. बाकी आपल्या मैत्रिणींना, मित्रमैत्रिणींना ते अजिबात चालत नाही. ते हॉलपर्यंतच. तिथूनच ते मग टाटा बाय बाय सी यू अगेन ही कन्सेप्ट त्यांच्यासाठी रुजू होते. तसं सेम इनर मेम्ब्रेनचं पण हेच आहे. ते फक्त ऑक्सिजन, CO2 आणि वॉटर या मोलेक्युल्सना तेवढं अलाव करतं. इट इज फ्रीली परमिएबल ओनली टू ऑक्सिजन, CO2 अँड वॉटर. पुढचा पॉईंट काय बघा. इट कंटेन्स कॉम्प्लेक्सेस ऑफ ETC, द ATP सिंथेसिस अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन्स. ह्या इनर मेम्ब्रेनवरती ETC म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते, की याचं काम काय, याचं फंक्शन नक्की काय आहे हे आपण मायटोकॉन्ड्रियाच्या फंक्शन्समध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत. तिसरा पॉईंट आहे सेव्हरल अँटीपोड सिस्टीम एक्झिस्ट अलाविंग एक्सचेंज ऑफ ॲनायन्स बिटवीन द सायटोसोल अँड मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. जसं की आउटर मेम्ब्रेनला VADC होतं, VDAC होतं, बरोबर का. तसंच हायर मोलिक्यूल ट्रान्सपोर्टेशनसाठी इथं पण अँटीपोड सिस्टीम आहेत, जे की सायटोसोल आणि मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये ॲनायन्सचं एक्सचेंज करतं. ओके, हे झालं इनर मेम्ब्रेन. आता आपण बघूयात की क्रिस्टे म्हणजे काय ते. तर द इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन इज द कंपार्टमेंटलाइज्ड इनटू न्यूमरस फोल्ड्स कॉल्ड ॲज अ क्रिस्टे which expand the surface area of the inner mitochondrial membrane and enhancing its ability to produce ATP. आता हे जे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे त्यामध्ये हे बरेचसेच असे फोल्ड्स आहेत. तर म्हणजे काय सगळं एक घाट सेक्शन सारखं स्ट्रक्चर आहे की ज्याला म्हणतात क्रिस्टे, जे काय करतं की मायटोकॉन्ड्रियाचा सरफेस एरिया वाढवतं, की त्याच्यामुळं ATPचं प्रोडक्शन जास्त होणार. कारण जर जास्त सरफेस एरिया असेल तर जास्त एनर्जी प्रोड्यूस होणार. So, for typical liver mitochondria, the area of the inner membrane is about 5 times as large as the outer membrane. आता लिव्हर मायटोकॉन्ड्रिया आहे त्याच्यात मेनली अमोनियाचं डिटॉक्सिफिकेशन होतं, म्हणून ह्या लिव्हर मायटोकॉन्ड्रियाचा जो इनर सरफेस आहे हा 5 पटीनं आउटर मेम्ब्रेनच्या सरफेसपेक्षा मोठा असतो. आता साडीचं सिंपल उदाहरण बघा ना. बॉक्समध्ये किती छोटी घडी करून ठेवलेली असते साडी, पण तीच जर साडी ॲक्च्युअलमध्ये तर किती लेंदी असते. तिचा सरफेस एरिया किती मोठा असतो, पण फोल्ड केल्यामुळे ती छोट्याशा बॉक्समध्ये आरामात बसू शकते. अगदी सेम कन्सेप्ट आहे ह्या क्रिस्टीची. सो द नेक्स्ट पॉईंट इज द फोल्ड्स आर स्टडेड विथ द स्मॉल राऊंड बॉडीज which is known as F1 particles and F0 portions for ATP synthesis and ATP oxidation. आता हे जे फोल्ड्स आहेत बघा, हे फोल्ड्स हे कशासारखं स्ट्रक्चर शो करते आपल्याला, तर बोटासारखं, फिंगरसारखं स्ट्रक्चर शो करते. सो हे कसं आहे की फिंगरसारखं स्मॉल राऊंड पोर्शन आहे. जे स्मॉल राऊंड पोर्शन्स आहेत याला F1 आणि F0 पार्टिकल्स आहेत किंवा पोर्शन्स आहेत, की जे ATP सिंथेसिस आणि ATP ऑक्सिडेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर असं आहे हे ओव्हरऑल क्रिस्टी. आता आपण लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं बघूयात की मॅट्रिक्स म्हणजे काय ते. तर मॅट्रिक्स म्हणजे हा ब्ल्यू पोर्शन, ठीक आहे. म्हणजे मॅट्रेससारखं आपण लक्षात घेऊया. मॅट्रेस म्हणजे आय मीन गादीसारखं स्ट्रक्चर, गादीसारखा पार्ट म्हणू शकतो. सो द मॅट्रिक्स इज स्पेस एनक्लोज्ड बाय द इनर मेम्ब्रेन. हा मॅट्रिक्सचा जो स्पेस आहे, हा स्पेस हा इनर मेम्ब्रेनमध्ये येतो, ठीक आहे. It contains about 2/3 of the total proteins in mitochondria. मॅट्रिक्समध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या टोटल प्रोटीन्सच्या 2/3 पोर्शन हा प्रोटीन अवेलेबल असतो. कुठं तर मॅट्रिक्समध्ये. शिवाय मॅट्रिक्स हे जेल लाईक कन्सिस्टन्सी शो करतं, म्हणजेच इट इज डेन्स, होमोजेनियस अँड हॅव्हिंग जेल लाईक कन्सिस्टन्सी. आता फोर्थ पॉईंट आहे की द मॅट्रिक्स इज इम्पॉर्टंट इन द प्रोडक्शन ऑफ ATP विथ द एड ऑफ द ATP सिंथेस कंटेंट इन द इनर मेम्ब्रेन.
आता ह्या मॅट्रिक्स मध्ये ATP सिंथेस पार्टिकल्स आहेत बघा, जे की ATPच्या प्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघू त्याचा. नेक्स्ट आहे द मॅट्रिक्स कंटेन्स अ हायली कॉन्सन्ट्रेटेड मिक्सचर ऑफ हंड्रेड्स ऑफ एन्झाइम्स, स्पेशल माइटोकॉन्ड्रियल रायबोझोम्स, tRNA अँड सेव्हरल कॉपीज ऑफ माइटोकॉन्ड्रियल DNA. ठीक आहे. याचा अर्थ काय की आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय की मॅट्रिक्समध्ये ग्रॅन्युअल्स आहेत, DNA आहे. आता DNA आहे म्हटल्यानंतर ट्रान्सक्रिप्टेड RNA सुद्धा असणारच आहेत. त्याशिवाय माइटोकॉन्ड्रियल रायबोझोम्स आहेत, शिवाय ATP सिंथेटेस पार्टिकल्स आहेत आणि हायली कॉन्सन्ट्रेटेड असे एन्झाइम्स आहेत. आणि शेवटचा पॉईंट आहे द मेजर फंक्शन्स इन्क्लूड्स ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट अँड फॅटी ॲसिड्स अँड द सिट्रिक ॲसिड सायकल. आता जे माइटोकॉन्ड्रियाचं मेन काम काय आहे तर ATP प्रोड्यूस करणं. त्यासाठी लागणाऱ्या प्रोसेस म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट अँड फॅटी ॲसिड, शिवाय क्रेब्स सायकल, हे जे सगळं प्रोसेस आहेत ह्या सगळ्या कुठे होतात तर मॅट्रिक्समध्ये होत असतं. सो असं आहे ओव्हरऑल हे मॅट्रिक्स. तर आज आपण काय बघितलं, चला क्विक रिवाइज करूया. तर माइटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघितलं. त्यातला हा बाहेरचा पोर्शन आहे, याला काय म्हणायचं आउटर मेम्ब्रेन म्हणायचं, जो की असतो फॉस्फोलिपिड बायलेअरने बनलेला असतो, की ज्याच्यात स्मॉल पार्टिकल्स ना फ्रीली परमिएबल असतात आणि हायर मॉलिक्युलसाठी VDAC सारखं एक चॅनेल अवेलेबल असतं, जे की मॉलिक्युल्सचं ट्रान्सपोर्टेशन करतं. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं इंटरमेम्ब्रेन स्पेस, जो आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन या दोनच्या मधला असतो, त्याला म्हणायचं इंटरमेम्ब्रेन स्पेस. आणि त्याचं दुसरं नाव काय होतं बरं, ते पेरीमाइटोकॉन्ड्रियल स्पेस. ठीक आहे, विसरायचं नाही. आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे सायटोसोलच्या कॉन्सन्ट्रेशन सारखंच असतं. ह्या झाला इंटरमेम्ब्रेन स्पेसचं. त्यानंतर आपण बघितलं इनर मेम्ब्रेन. आता इनर मेम्ब्रेन काय असतं की जे सेमी परमिएबल असतं, सहजासहजी कुणाला आत येऊन देत नाही, फक्त देतं कुणाला अलाव करतं तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर एवढ्यांनाच ते परमिएबल आहे. आता याच्यात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते. ठीक आहे. त्यानंतर काय होतं तर सायटोसोल आणि सायटोसोल आणि माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये ॲनायन्सचे एक्सचेंज करायला पण काही पोर्ट्स अवेलेबल असतात. आता हे झालं इनर मेम्ब्रेन. आता पुढं काय ते घाट सेक्शन, क्रिस्टे. म्हणजेच इनर मेम्ब्रेनमध्ये बरेचसेच फोल्ड्स असतात, त्यांना म्हणतात क्रिस्टे. असे फोल्ड्स का असतात असे फोल्ड्स तर साडीचंच उदाहरण आठवायचं. तर सरफेस एरिया जास्त असेल तर एनर्जीचं प्रोडक्शन जास्त होणार, म्हणून हे क्रिस्टेंना असं फोल्ड्स असतात. ठीक आहे. आणखी काय पॉईंट होता तर हे फिंगर लाईक स्ट्रक्चर, हा एक पॉईंट होता बघा, की ज्याच्यात काय असायचं तर स्मॉल राऊंड बॉडीज असतात F1 आणि FO पोर्शनच्या, की ज्याच्यात ATP सिंथेसिस आणि ATP ऑक्सिडेशन होतं. बरोबर का. मग हे झालं, हा क्रिस्टेचा पोर्शन झाला. आता काय राहिलं मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणलं की मॅट्रेस आठवायचं, गादीसारखा एरिया. आता मी हे एक्झाम्पल सांगते कारण एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपण भरपूर लिहू शकतो. फक्त पॉईंट्स किंवा सिनॅरिओची गरज असते आपल्याला, बाकी आपण तसे हुशारच आहोत लिहिण्यात. सो आउटर मेम्ब्रेन म्हणलं की हॉल लक्षात ठेवायचा, सगळ्यांना अलाव करतंय. इनर मेम्ब्रेन म्हणलं की किचन लक्षात ठेवायचं, जिथं सहजासहजी एंट्री नाही, काहीच मोलिक्युल्सना एंट्री आहे. क्रिस्टी म्हणलं की घाट सेक्शन. ठीक आहे. त्याच्यात साडीचं उदाहरण लक्षात ठेवणार आपण, किंवा फिंगर लाईक स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. मोठं होतो आपण मॅट्रिक्सवरती. तर मॅट्रिक्समध्ये काय असते तर जेल लाईक कन्सिस्टन्सी असते. बरोबर का. शिवाय ते इनर मेम्ब्रेननी एनक्लोज केलेलं असतं. त्याच्यानंतर त्यामध्ये हायली कॉन्सन्ट्रेटेड एन्झाइम्स असतात, प्रोटीन्स असतात, DNA असतात म्हटल्यानंतर ट्रान्सक्रिप्टेड RNA सुद्धा असणार आहेत. त्याच्यानंतर रायबोझोम्स पण प्रेझेंट असणार आहेत. आणि काय आणि कोणता पॉईंट राहिला, ATPचं प्रोडक्शन तिथं होतं. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या प्रोसेसेस आहेत, कुठल्या प्रोसेसेस, क्रेब्स सायकल, TCA सायकल, आणि त्याच्यानंतर काय पायरुवेटची ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट अँड फॅटी ॲसिड्स, हे सगळं कुठं होतं मॅट्रिक्समध्ये होतं. अशा तऱ्हेने आज आपण काय बघितलं तर स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया बघितलं. आता पुढचं लेक्चर असेल फंक्शन्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया. सो चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पहिलाच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट मात्र करायला विसरू नका. तुमची कमेंट ही माझ्यासाठी ATP सारखं काम करते लिटरली. इट एनकरेज मी अ लॉट. सो स्टे ट्यून, स्टे सेफ अँड कीप शायनिंग. धन्यवाद.